दुसऱ्या दिवशीच माझं रिटर्नचं तिकीट होतं ते मला खूप आठवतं. आम्ही पळत पळत ट्रेन पकडली होती मी, कारण ट्रेनच्या एक्झॅक्ट काही मिनिटं आधी आपलं शूट संपलं. 3, 2, 1. हे हॅलो गाईज, आज आपल्यासोबत जोडले आहे अंकुर वाडवे, आपल्या अमरावती जिल्ह्याची शान आपण त्यांना म्हणू. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची प्रतिमा आहे. आज जवळपास 4 वर्षानंतर आम्ही शूट केलेल्या सीनचं डबिंग करायसाठी ते इथे पोहोचले. तर आपण त्यांना विचारून घेऊया की शूटिंगच्या वेळेचा अनुभव त्यांचा कसा राहिला, आणि आता एवढ्या 4 वर्षानंतर त्यांना खरंच वाटलं होतं की पिक्चर बनेल की नाही बनेल, की बा पिक्चर बंद झाली बा, की याचं डबिंग होणार आहे की नाही होणार आहे, की हे बा काही रिप्लेस करतील काय काय, म्हणजे त्याच्या डोक्यात एकंदरीत फिल्म शूट झाल्यापासनं तर फिल्मची डबिंग येईपर्यंत काय वाटत होतं हे आपण जाणून घेऊया. मला तुझ्यावर कॉन्फिडन्स होता आहेच पहिल्यापासूनच, पण मला शूटिंग करताना खूप मजा आहे. खरं सांगायचं तर ऍक्च्युली आपण एकाच दिवसाचा प्लॅन केला होता. दुसऱ्या दिवशी मी गावी जाणार होतो, बरोबर. पण त्या रात्री आपण पाहिलं सगळं फुटेज आणि दुसऱ्या दिवशी परत शूट केलं संपूर्ण. म्हणजे जेवढं काही शूट झालं होतं ते सगळं वाया गेलं होतं. काय ते एक मला गंमत वाटत की तू एवढा डेडिकेटेड आहेस, त्यामुळे ते काम करायला मला पण काही वाटत नाही. म्हणजे असतं ना की समोरचा जर इनपुट आउटपुट देत असते तर आपल्याला पण एनर्जी येते करायला. शूट करताना तर आलीच होती, आणि आता थोड्या दिवसानंतर डबिंगसाठी आलो. डबिंगचा सेटअप तू घरीच लावलायस, तू सगळं तयार केलंय, सगळं रिसर्च करून, आणि त्यासाठी प्लायवूड सोबत आम्ही एक खेळे आणले सोबत. जो शूट होऊन झालंय, आता डबिंग होईल, आणि डबिंग झाल्यानंतर ती फिल्म तुमच्या सगळ्यांसमोर येईल. आणि ती फिल्म तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहित नाही, पण ती नक्कीच तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक प्लस पॉईंट देईल, किंवा मग एक उमेद देईल, आणि ती फिल्म तुम्ही पाहालच आणि खूप आवडेलही. कारण सगळ्यांची मेहनत आहे, याची आहे, सगळ्या टीमची आहे, सगळ्यांची मेहनत आहे. आणि आता मी काही गाणे पण ऐकलेत, गाणे पाहिलेत, खूप छान झाले सगळे. मला इंटरेस्टिंग वाटते. एक अनुभव मला आता तो शूटिंगचा म्हटला तर शेअर करायचा वाटला की आम्ही दोघे झोपलो होतो, बेडवर झोपलो होतो, आणि मधातच मग हा म्हणे की मॅडी जमलं नाही ना आजचं शूट, की असं काहीतरी झालं होतं की यार असं दोघांनी सोबत म्हटलं होतं की यार म्हटलं यार मजा नाही आली, की बघ जमलं नाही, की खूप फ्लॅट झालं, खूप उजेड आली. आय थिंक फ्लॅट झालं असं आपलं डिस्कशन होतं. म्हणून आपण दुसऱ्या दिवशी मग तिथे थोडं आर्ट डिरेक्शन म्हणून काहीतरी केलं. हे दोघांची रिएक्शन सोबत आली होती तेव्हा, की जेव्हा आम्ही झोपलो होतो मग लक्षात आलं की यार काही तर गडबड आहे. मग आम्ही त्या दिवसाचं सगळं शूट दुसऱ्या दिवशीच माझं रिटर्नचं तिकीट होतं ते मला खूप आठवतं. आम्ही पळत पळत ट्रेन पकडली होती मी, कारण ट्रेनच्या एक्झॅक्ट काही मिनिटं आधी आपलं शूट संपलं, आणि खूप धावपळ करत आपण शूट संपवलं. सकाळपासून लागलो तर संध्याकाळी कुठेतरी संपलं, आणि खूप चांगल्याने संपलं. त्याच्यामध्ये अंकुरनी स्वतःकडनं बऱ्याच इम्प्रोव्हायझेशन केले. म्हणजे मी जो सीन लिहिला होता तो जस्ट एक होता की एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण त्यांनी त्या निगेटिव्ह कॅरेक्टरला एक कॉमिक टच दिला, आणि ते कॉमिक निगेटिव्ह केलं, ज्याच्यामुळे ते युनिक झालं कॅरेक्टर. किंवा फिल्ममध्ये तसं कोणाचं कॅरेक्टर नाही की ज्यांनी निगेटिव्ह भूमिका तर प्ले केली आहे पण त्याला एक कॉमेडी टच दिलाय. तर हे जे काम आहे ते अंकुरनी केलं, त्यांनी ती युनिकनेस, त्याचा एक्सपिरियन्स तो सोबत घेऊन आला, आणि त्याच्यामुळे ते कॅरेक्टर आणखी मजेशीर झालं. जेव्हा त्याचं ते कॅरेक्टर सगळे बघतील आणि त्यांनी त्या कॅरेक्टरमध्ये काय केलं हेही बघतील, तर मला नक्की खात्री आहे की बा लोकांना सगळ्यांना आवडेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि आता पुढचं काम करूया, आणि त्याच्यानंतर डबिंग आटोपल्यानंतर तो अनुभव एक आपण अंकुरचा ऐकूया. ओके, आता भरल्या पोटाने आपण डबिंगला सुरुवात करूया. चला बाय. तुला काय बोलायचं काय? जय हिंद.